नमस्कार. जीवन जगण्याची कला भाग 244. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधीतरी चुकतेच. ज्या माणसाकडून एकही चूक झाली नाही असा माणूस भेटणं कठीण आहे. आता चुकांचं प्रमाण कमी अधिक असेल, पण लहान मोठ्या चुका व्यक्तीच्या हातून होत असतात. कोणत्याही व्यक्तीकडून चूक तेव्हाच होते जेव्हा ती काम करत असते. प्रयत्न करणाऱ्या धडपडणाऱ्या व्यक्तीला पडायला होतच. बसून राहणाऱ्या व्यक्तीला चुकण्याचा धोका नसतो. त्यामुळे त्याला प्रगतीसाठीच्या संधीही कमी उपलब्ध होतात. तुमच्या हातून कळत नकळत होणाऱ्या चुकापासून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. चूक झाली तर घाबरू नका. उलट चुकापासून शिकण्याची तुमची प्रवृत्ती हवी. काय करायचं तर पहिल्यांदा आपल्याकडून चूक होऊ शकते ही गोष्ट स्वीकारावी लागेल. पण काही लोक आपण चुकू शकत नाही असं कायमचं मनात आडमुठेपणा ठेवून राहतात. त्यामुळेच त्यांच्या हातून वारंवार चुका घडत राहतात. तुम्हाला चूक मान्य करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही चुकू शकता हे मान्य करायला शिका. तुमची चूक मान्य करण्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या मनावरचा ताण कमी होतो आणि वातावरण मोकळं होतं. जसं भरलेल्या पाण्याचा ढग कोसळून गेल्यावर होतं अगदी तसं शांत वाटतं. तुमची एक चूक लपवण्यासाठी वारंवार खोटं बोलावं लागत नाही. त्यातून निर्माण होणारे नवे प्रश्न आहेत ते निर्माण होत नाहीत. झालेली चूक परत करण्याचं धाडस होत नाही. अनुभवांचा उपयोग करण्याची सवय लागते. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी विचार करण्याची सवय लागते. अधिक चुका होऊ नयेत म्हणून कामामध्ये एकाग्रता निर्माण होते. लोकांची तुमच्याविषयी चांगली मतं तयार होतात. तुम्हाला वाटत असेल की चूक मान्य केली तर लोक वाईट म्हणतील, पण तुम्ही चूक मान्य केल्यानंतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढायला लागतो. चुकीच्या घटनांचे पॅकिंग कितीही खास केले तरी वस्तुस्थितीमध्ये काहीच बदल होत नाही. तुम्ही 1 वेळ 2 वेळ जास्तीत जास्त 3 वेळ अशा पॅकिंगच्या जोरावर चुकीच्या घटना विकू शकाल. परंतु कधी ना कधी वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात येतेच. ती येण्या अगोदर तुम्हाला बदल करायला हवा. शाळेत असताना लांडगा आला रे आला नावाची एक गोष्ट तुम्ही शिकलात. तुमच्या चुकांचं समर्थन करण्यासाठी तुम्ही लोकांना अधिक काळासाठी गृहीत धरू शकत नाही, कारण तेही विचार करत असतात. आयुष्यातील 40-50 वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात घालवल्यानंतरही नवीन चित्रपटाच्या शूटिंग वेळी अमिताभ बच्चनसारख्या कलाकारांनाही रिटेक द्यावा लागतो. ते तक्रार न करता रिटेक देतात, कारण दिग्दर्शकाला हवा असणारा अभिनय आपण केला नाही, आपलं काहीतरी चुकलं आहे, आपण चुकू शकतो हे मान्य करतात. त्यामुळे वयाने लहान असणाऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करतानाही जर सूचना मिळाली तर नव्या जोमाने तो प्रसंग चित्रीकरणासाठी तयार होतात. जर यशाच्या शिखरावर असलेल्या आणि इतकी वर्ष या क्षेत्रासाठी खर्च केलेल्या व्यक्तीला त्याची चूक मान्य होणार असेल तर आपण शिकत असलेल्या काळात यशाकडे प्रवास करणाऱ्या काळात आपल्याकडून चुकाही होऊ शकतात हे मान्य करा. तुमची चूक झाली तर लोकांपासून अथवा परिस्थितीपासून तुमचा बचाव करण्यासाठी स्वतःचे अथवा चुकीचे समर्थन करू नका. असं करणं म्हणजे आयुष्यात चुका करण्यासाठीचा महामार्ग तयार करणं आहे. चूक होणं वाईट नाही, तर त्यापासून लपत राहणं हे वाईट आहे. बरोबर काय आहे हे माहीत असताना त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सत्य गोष्टींचा सामना करावाच लागतो. काही लोक आपल्या वागण्याचं खालील पद्धतीने समर्थन करून सांगतात, मी कित्येक वेळा खोटं बोलून माझ्या साहेबांना फसवलं आहे, त्यांना अजूनपर्यंत कळलं नाही. मी जरी दारू पिऊन घरी गेलो तरी कोणाला साधा संशयही येत नाही, अगदी माझ्या बायकोला देखील. मी कॉपी करून पेपर लिहिला तरी सरांच्या लक्षात आलं नाही. मी 3-4 पेपरला असंच केलं आहे. कॉलेजमध्ये भरायचे आहेत असं कारण सांगून वडिलांकडून पैसे घेतले आणि मौजमजा करण्यासाठी खर्च केले, पण त्यांना समजलं नाही. मी तर आता पुढच्या महिन्यातही असे पैसे घेणार आहे. मी आजकाल दुकान लवकर उघडत नाही, कारण इतक्या लवकर कुठं गिराईक असतं. बाजारपेठेत कुणीच इतक्या लवकर दुकान उघडत नाही. या आणि अशा असंख्य चुकांना तुम्ही आपलं कौशल्य समजत असाल तर आणखी एक मोठी चूक करत आहात. हे कौशल्य नाही, तुमच्या जगण्यातल्या उणीवा आहेत, ज्या तुम्ही गुणवत्तापूर्ण होण्यामध्ये अडथळा ठरतात. प्रत्येक समर्थनाचं नंतर काय होणार आहे थोडा विचार करून बघा. साहेबांना फसवलं असेल, त्यांना जर समजलं तर प्रमोशन थांबेल, कदाचित नोकरी जाण्याची शक्यता आहे. तुमच्या हाताखाली काम करणारा एखादा कामगार तुम्हाला निश्चितच फसवत असेल, त्यामुळे तुमचं नुकसान होत आहे आणि तुम्हाला ते कळत असेल तर तुम्ही काय कराल. अशा 1000 शक्यता आहेत ज्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. जहाज बुडायला समुद्रातील वादळाची ताकद जितकी कारणीभूत असते तितकीच ताकद या जहाजाला पडलेल्या छिद्राची असते. छिद्राकडे ते लहान आहे म्हणून दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यातील वादळाला निमंत्रण देण्यासारखं आहे. तुमच्या लहान सहान चुका वेळीच सुधारल्या नाहीत तर पुढे जाऊन चुकांचा डोंगर तयार होतो.
या डोंगराला भिडणं त्रासदायक असतं. जी व्यक्ती स्वतःच्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवते, दुसऱ्यांच्या चुकाकडे सारासार विचार करून पाहते, आपली चूक होऊ शकते, असं इतर लोकही चुकू शकतात हे मान्य करते, ज्याला नेतृत्व करायचं आहे अशा माणसांसाठी हा गुण सर्वोत्तम ठरतो. मग या माणसाच्या हाताखाली काम करण्यासाठी अनेक लोक खुशीने तयार होतात. कारण त्यांना माहीत असतं आपल्याकडून चूक घडली तर समोरचा व्यक्ती त्रास देण्याऐवजी आपली चूक समजावून सांगेन आणि दुरुस्त करण्यासाठी संधी देईल. जे मालक स्वतःच्या चुका झाकण्यासाठी कामगारांना त्रास देतात त्यांचे व्यवसाय प्रगती करत नाहीत. अनेक वेळा व्यक्तीच्या हातून चूक घडते, याला पूर्णपणे ती व्यक्ती जबाबदार नसते, कदाचित इतर व्यक्तींचा दोष असतो. आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. त्यामुळे चूक झाली तर मान्य करा आणि नंतर त्याला कोण कारणीभूत होतं याचा शोध घ्या. चूक झाली तर माझ्याकडून कामच होणार नाही, मला हे जमतच नाही, मला शक्य होणार नाही, माझ्याकडे ती पात्रता नाही, प्रत्येक वेळी माझ्याकडून असंच होत असेल असा न्यूनगंड बाळगू नका. काम करत असताना चूक झाली तर त्या चुकांची जबाबदारी घ्या. कोणत्याही यशाची जबाबदारी घेणं किंवा त्याचं श्रेय घेणं फार सोपं असतं, पण यशस्वी व्यक्तींचा इतिहास हेच सांगतो की त्यांनी चुकांचे समर्थन केलं नाही तर चुकांची जबाबदारी घेतली. चुकांचं विश्लेषण करावं आणि त्याची खरी कारणे शोधावीत, त्यावर उपाय करावेत आणि पुन्हा कामाला लागावं. अनेक वेळा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, त्या पाठीमागचं कारण चूक लपवणंही असतं. जिथे सहजपणे चूक मान्य केली जाते तिथे नाते अधिक दृढ होतात. चूक मान्य केली की तुमची कामाकडे बघण्याची जी भूमिका होती तो भूमिका लोकांच्या लक्षात येते. कोणतेही काम करताना चूक मोठी नसते, काम मोठं असतं. तुम्ही एखाद्या चुकांसाठी काम सोडू शकत नाही, तुम्ही चूक सुधारू शकता. चुका तोच करतो जो काम करतो. आणि म्हणून खूप सुंदरसं वचन आहे, लोक फळांनी बहारलेल्या झाडावरच दगड मारतात. कडुलिंबाच्या झाडाला किंवा ज्या झाडाला फळ येत नाही त्या झाडाला कोणी दगड मारत नाही. चुकातून माणूस शिकत असतो. चुका पण शिका हे जे समीकरण आहे, धडपडणारा माणूस चुकणारच आहे, पण ते कामाचं समाधान प्राप्त होईस तोपर्यंत तीच चूक पुन्हा करू नका. एक चूक पुन्हा करणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. नवीन चूक निश्चितपणे करा, पण तीच चूक करू नका. कारण चुका या तुम्हाला भरपूर काही शिकवतात. कारण यशाच्या अगोदर अपयश हा शब्द ठरलेला असतो. अपयशातूनच यश येत असतं. त्यामुळे निश्चितपणे चुका करू शकता, पण तीच चूक पुन्हा करू नका. ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. नंतर उद्या भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.